चला आता फराळाची व्यवस्था झाली असे मी मनाशीच बोलत असताना माझ्या एक दिवसीय बायकोचे म्हणजे शीतलचे आगमन झाले. तिला पाहताच मला एकदम शिसारीच आल्यागत झाले, कारण ती ब्रश करीत आली होती. तिच्या ओठांच्या दोन्ही कडामधून पेस्टचा फेस पाण्यासारखा वाहत होता. प्रिया केव्हा ब्रश करायची, स्नान करायची हे मला कधीच समजले नाही, कारण त्यावेळी मी कुंभकर्णी झोपेत असे. प्रियाला स्नान करण्याच्या किंवा ओल्या अवस्थेत पाहण्याची इच्छा मनात अजूनही तो योग कधीच आला नाही. इकडे शीतल त्याच अवस्थेत फटकल मारून सोफ्यावर बसून विचारत होती, चहा फराल. तितक्यात तिच्या तोंडातली खूपशी घाण गाऊनवर पडली. हाताने ती घाण साफ करीत ती बाथरूमकडे गेली आणि इकडे दारावरील घंटी वाजली. मी दार उघडले. दार उघडताच वेटर म्हणाला, साहेब हा नाश्ता दुपारी जेवण लागेल का? काय प्रकार आहे? हॉटेलचा नाश्ता मुळीच चालणार नाही. पोरा घेऊन जाते. शीतल कडाडली. तिचा तो अवतार पाहून पोरगा निघून जाता शीतल म्हणाली, हा काय भिकारडेपणा? मला सकाळी सकाळी नवऱ्याच्या हातचा फराळ लागतो. असे कर, आधी चहा कर, मग कांद्याचे पोहे करा. काय कांद्याची पोहे मी कधी केली नाहीत. मग आत्ता कर ना, आणि ओरडू नकोस. चेंज हवाय ना? घ्या आता चेंज. बायको बदलली म्हणजे सारेच बदलणार. तिच्या आवडी निवडीसह तुम्हा नवऱ्यांना बायको कम मोलकरीण हवी असते. त्यातही मोलकरीणीचा रोल जास्त हवासा वाटतो. नाही का पाहत काय बसलात? चहा आणा, शीतल म्हणाली. असे मी आज्ञाधारकापणे स्वयंपाकघर गाठले. मी अर्धवट घेतलेला चहाच पुन्हा गरम करून शीतल पुढे आणून ठेवला. मनात भीती होती की तो तसा चहा घेऊन शीतल काय गोंधळ घालेल. तिच्या गोंधळाचे प्रकार मला कुठे माहीत होते? ते माहीत असते तर कदाचित प्रतिकाराची तयारी करता आली असती. हे सारे त्या सुनीलला माहीत असणार. पाणी कोण आणणार? शीतल कडाडत असताना मी स्वयंपाकघर गाठले. पाण्याचा ग्लास घेऊन आलो. त्यातला एक घोट घेऊन तिने प्याला बाजूला ठेवला. पाण्याच्या केवळ एक घोटासाठी हिने अशी बायकोगिरी करावी? माझ्यासारख्या तात्पुरत्या नवऱ्यावर ही असा हल्ला करते तर त्या बिचाऱ्या कायमच्या म्हणजे लग्नाच्या नवऱ्याची काय अवस्था असेल? या कल्पनेच माझ्या पोटामध्ये भीतीचा गोळा उठला. मी माझ्या लग्नाच्या बायकोला त्या क्षणापर्यंत कधी पाण्याचा ग्लास तर सोडा, पण घोटभर पाणी दिले नव्हते. त्या साध्वीनेही माझ्याकडून कधी तशी अपेक्षा केली नव्हती. शीतलने चहाचा कप उचलल्याचे पाहून माझ्या पाय कापरे भरले. चहाचा सुरकन घोट तिने घेतला. लगेच माझ्याकडे पाहिले. मी नजरानजर टाळली. काय होणार? असे होणार? काय घडणार? चहा तर बिघडलाच आहे. त्यामुळे या बाईचा मूड बिघडून ती काय अकांड तांडव करणार असे विचार माझ्या मनात घोळत असताना शीतलचा मंजूळ स्वर कानात शिरला. त्या आवाजाने गुदमुदल्या होत होत्या. ती म्हणाली, वा, चांगला केलास चहा. आमच्या सुनीलला सांगावे लागेल, नाहीतर त्याला तुझ्याकडे चहाचे प्रशिक्षणासाठीच पाठवते. वा, मस्त रे मस्त. सकाळी सकाळी असा फक्कड चहा मिळाला न, मग दिवसभर चहाची गरज भासत नाही. अरे असा पाहत का राहिला? जा फराळाचे बघ. फराळ काय झालं? एकदम उसळलास का? फराळ तू नाही तर कोण? तुझी सख्खी बायको प्रिया करणार. त्या अवधसेने तुला बरेच लाडवून ठेवले रे. एका दिवसाची बायको असली तरी मी खपवून घेणार नाही. सुनील प्रमाणे सारे व्यवस्थित वेळेवर केले तर ठीक, नाही तर तुला सुतासारखा सरळ करण्यासाठी मला ह्या टेम्पररी लायसनची मुदत वाढवावी लागेल. बघेन मग तू सारी कामे, अगदी स्वयंपाक, पाणी, धुणी, भांडी झाडून अशी सारी कामे कसा करीत नाहीस ते? काय मुक्काम वाढणार? अर्थातच. माझ्याशी आजचा घटस्फोट हवा असेल तर मग आत जाऊन नाश्त्याचे बघ, शीतल म्हणाली. तसा मी स्वयंपाकघराकडे वळणार तितक्यात ती पुढे म्हणाली, सुरुवातीला तो सुनीलही असाच नखरे करायचा, पण लग्नाच्या नवलाईचे 9 दिवस संपताच त्याला एक एक धडा शिकवीत सारे कामे करायला भाग पाडले. उठता बुक्की, बसता लाथ या युक्तीचा खराखुरा प्रयोग मी सुनीलवर केला आणि त्याची कधी शेळी होऊन तो कसा निमूटपणे ऐकून कामे करू लागला हे दोघांनाही समजले नाही. सुरुवातीला त्याने कामवाली बाई लावून
अशी टूम लावली, पण त्या मागणीने उग्र रूप धारण करण्यापूर्वीच मी ती मुळापासून उखडून टाकली. म्हणून म्हणते, सुनील नंबर 2 व्हायचे नसेल तर मुकाट कामाला लाग. तिने दिलेला दम. मी पडत्या फळाची आज्ञा मानून स्वयंपाकघरात आलो. समोर असलेले प्रशस्त देवघर कोण जाणे उदासवाणे भासले. देवघरातील देव जणू मला विचारत होते, आज सकाळी सकाळी तू कसा कुठे आहे आमची भक्तीन? गावाला गेली का? कधी येणार? अरे, तिच्या हातून स्नान झाल्याशिवाय शरीरात उत्साह स्फूर्ती तरतरी येत नाही रे. तिच्या हातचा तो चविष्ट नैवेद्य म्हणजे आमचा जीव की प्राण. शिवाय सकाळी सकाळी तिच्या मुखातील भक्तिगीत, मंत्रजप, स्तोत्र ऐकणे हे आमचे भाग्यच आम्ही समजतो. अरे, केवढा नशीबवान आहेस तू. अशी सुगरण आणि ग्रहकृत दक्ष भार्या मिळायला भाग्य लागते. त्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात. काय चव आहे रे तिच्या हाताला. बिचारी सारखं राबताना तुझ्याजवळ तर सोड, पण आमच्याजवळही कधी तक्रार करीत नाही. एवढी सारी घरातली कामे करून येणारा जाणारांचा पै पाहुण्यांचे जिथल्या तिथे करताना आमची भक्ती तेवढ्याच आनंदाने समाधाने करते. अरे, तिच्या रूपाने आम्हाला जणू पुन्हा मीराबाई, मुक्ताई, राधा, द्रौपदी इत्यादी साऱ्या भक्तिनी भेटण्याचा आनंद होतो. अर्थातच ते तुला कसं कळणार? ते रूप तुला कसं दिसणार? कारण त्यावेळी तू जागा कुठे असतो. खरोखर असे भक्त मिळायला पुण्य लागते. नवरा म्हणून तू भाग्यवान आहेसच, पण आम्ही सुद्धा नशीबवान आहोत. अरे, आजकाल असे निस्वार्थ भक्त दिसत नाहीत रे. आजची भक्ती सुद्धा तोंड देखील आणि स्वतःचा उदो करून घेण्यासाठी केली जाते. आजकाल देवदान धर्म हा देखील एक शो, फॅशन आणि तुम्ही काय म्हणता तो इन्व्हेंट झालाय. भक्तीचा खराखुरा मळा फुलवणारे भक्त म्हणजे तुझ्या बायकोसारखे भक्त विरळाच. जिथे कुठे असे भक्त आहेत त्या घरातून, देवघरातून निघावेसे वाटत नाही. अरे, हे शुंभा बैठकीतून गब्बर सिंहिणीचा आवाज आला तसा मी दचकलो आणि गॅसच्या ओट्याकडे धावलो. विद्यालयीन जीवनात हातांनी करून खाण्याचा असलेला अनुभव पणाला लावत असताना खिशातला भ्रमणध्वनी खणाणला. मी माझ्या कानामध्ये एवढा तल्लीन झालो की त्या रिंगटोनच्या आवाजाने प्रचंड घाबरलो, पण क्षणात सावरून मोबाईल काढला. त्यावर माझ्या जन्मोजन्मीच्या बायकोचे नाव पाहताच मी आनंदलो. भ्रमणध्वनी ऑन करताच आवाज आला, हॅलो, काय करताय? फराळाचं इतक्या उशिरा? बरोबर आहे म्हणा, तात्पुरते का होईना, पण दोघेही नवरा बायको उशिरा उठल्यावर दुसरे काय दिवे लागणार? काय म्हणता? मी काय चाटते? अहो, हा काय फजिलपणा? असं का विचारता? मी काय चाटणार? बोटे माझीच हो, मग दुसरी कुणाची हो? तुमचा अजून फराळ व्हायचाय, पण माझे जेवण झालंय. शीतलच्या सॉरी, माझ्या एकदिवशीय नवऱ्याने सुनीलने आलूची भाजी केली होती. काय सुंदर केली म्हणता. खरे शीतल फार भाग्यवान बाई. भाजी काय कोशिंबीर आणि पापड कुरड्या ही. खरे सांगू, मी एवढे सुगरण पण मलाही लाजवेल असा स्वयंपाक होता हो. अगदी चारी ठाव. काय टेस्ट आहे म्हणता सुनीलच्या हाताला, की विचारूच नका. शिवाय सगळं कसं गरमागरम वाफाळलेलं हो. स्वाद केलेल्या अन्नाच्या वाफा निघताना पाहणे आणि ते अन्न ग्रहण करणे हे अनुभव मी कधीच घेतले नव्हते हो. आजन्म ते थंडगार अन्न. शिवाय तुम्हाला वाढून तुमचे पोट भरल्यावर उरलं सुरलं तेवढंच खायचे. कमी वाटले म्हणून पुन्हा स्वादसाठी कधीच स्वयंपाक केला नाही. कधी म्हणून तो स्वादकडून स्वादसाठी तृप्तीचा, समाधानाचा ढेकर अनुभवलाच नाही. आग्रह करून घेताना जेवणाची चव प्रथमच खाते हो. तितक्यात तिथे शीतलचे आगमन झाले. पाहून मी भ्रमणध्वनी बंद केल्याचे पाहून ती म्हणाली, कुणाचा होता? माझ्या वनडे सवतीचा. काय म्हणत होती? तू असा बोलत का राहिलास? अरे, तिकडे माझा सुनील तुझ्या बायकोच्या तोंडात एकामागून एक कोंबत असेल जेवणाचे पदार्थ रे. आणि तू अजून मला फराळाचे दिले नाहीस. ते काही नाही. तुझा हा असा कामचुकारपणा, वेळ काढूपणा मी खपून घेणार नाही. तो कितीही वेळ लावलास तरी गॅसपुढे ही शीतल उभी राहणार नाही. स्वयंपाक तुलाच करावा लागेल, नाहीतर मी माझा मुक्काम वाढवणार.
अगं बघ पोहे तयार आहेत म्हणत मी पोह्याने भरलेली बशी तिच्यासमोर धरली. पोह्याला मिळालेल्या लालभडक रंगाप्रमाणे थोड्या वेळातच आपलाही गाल रंगणार या विचारात तिच्यासाठी वाटीमध्ये साखर आणि पाणी घेऊन मी बैठकीत आलो. तिथले दृश्य पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. शीतल ते तिखट पोहे मिटक्या मारीत खात होती. तिला ना तिखट लागत होते, ना तोंडातून ना डोळ्यातून पाणी येत होते. कानातून मुंग्या निघाल्याचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. मला पाहता शीतल म्हणाली, अरे वा, सुरेख, सुंदर, अप्रतिम, फॅन्टॅस्टिक, मार्वलस. काय वेंधळी आहेत रे ती प्रिया. तू एवढे चहा पोहे चविष्ट खमत करीत असताना ती स्वाद का करते. अरे अशी चव हाताला असणारा नवरा म्हणजे दुग्ध शर्करा योग. पण हा योगायोग कॅश करायलाही अक्कल लागते. त्या निर्बुद्ध प्रियाला कुठे जमणार. का रे, एकाच नवऱ्याच्या 2 बायकांना सवत म्हणतात, त्याप्रमाणे एकाच बाईच्या 2 मिस्टरांना काय म्हणतात रे. म्हणजे तुझे आणि सुनीलचे 1 दिवसीय संबंधाचे नाते काय असणार. तसे आम्ही दोघी 1 डे सवती आहोतच. बरे ते जाऊ दे, पण सुनीलला मात्र तुझ्याकडे ट्रेनिंगला पाठवायचेच म्हणते. वा वा, पोहे असावेत तर असे गुड. अरे अजून पोहे आहेत का रे, तिने विचारले. तसा तिच्या स्तुतीने हुरळलेला मी क्षणातच म्हणाला, हो हो आहेत ना, आणतो आणतो. लगेच मी स्वयंपाकघराकडे निघालो. थांब, लगेच आणू नकोस. एवढे पत्नीदाक्षिणात्य दाखवण्याची गरज नाही. तू खाऊन घे, उरलेले नाही तर भुकेल्या पोटी स्वयंपाक करशील आणि मग सारा स्वयंपाक बिघडून टाकशील. तिचे ते वाक्य गरमागरम तेलाप्रमाणे माझ्या कानात शिरल्याप्रमाणे मी किंचाळलो. काय स्वयंपाक आणि मी मग कोण, तुझ्या सवत्या. हां, बघ कसा अवचित शब्द सापडला. सवत्या हा पुल्लिंग शब्द सापडला तर स्वयंपाक काय तुझा तो सवत्या सुनील करणार. रोज रोज तोच करतो रे. आजही त्याने स्वयंपाक करून तुझ्या बायकोच्या थोबाडात घातला असेल रे. वेगळ्या बाबतीत त्याचा हात कुणी धरू शकत नाही. एकदम परफेक्ट. त्याच्या कामाच्या वेळेवर कुणी स्वतःचे घड्याळ लावले ना तरी वेळ चुकणार नाही. पुन्हा सारी कामे जिथल्या तिथे, स्वच्छता टापटीप. याबाबतीत तुझी ती सुगरण बायको प्रिया त्याचा हात धरू शकणार नाही. आता 1 दिवसासाठी मी त्याच्याशी घटस्फोट घेत तुझ्याशी संसार थाटला ही गोष्ट निराळी, पण सुनील म्हणजे सुनीलच. ही इज ऑल टाईम ग्रेट. सर्व बरे. ते पुराण जाऊ दे, मी स्नानाला जाते. आल्याबरोबर जेवणाचे ताट तयार पाहिजे. जेवण काय करायचे ते तू ठरव. नवऱ्याने काही केले कसेही केले तरी आम्ही बायका मिटक्या मारीत खातो. तुम्हा नवरे मंडळीप्रमाणे नावे ठेवीत नाहीत, अकांड तांडव करीत नाहीत. पण याचा अर्थ आम्हा चव टेस्ट कळत नाही असा मुळीच नाही होत. ती एक ॲडजस्टमेंट असते ना. पळ, शीतल म्हणाली आणि मी स्वयंपाकघराकडे गेलो. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.